हॅलो एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण इंट्रोडक्शन पाहिलं होतं इन्कम टॅक्सचं. आता आपण पाहणार आहोत इन्कम टॅक्स मध्ये आपला जो नेक्स्ट मधलं म्हणजे चॅप्टर आहे डेफिनेशन्स, की कोणकोणत्या डेफिनेशन्स याच्यात इम्पॉर्टंट आहेत. तर आधी पाहूया त्यांनी काय म्हटलंय. सेक्शन 2 ऑफ द इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 गिव्स द डेफिनेशन ऑफ व्हेरियस टर्म्स अँड एक्सप्रेशन यूज इन द ऍक्ट. आता याच्यामध्ये सेक्शन 2 मध्ये काय म्हटलंय, तर हा जो सेक्शन 2 आहे इन्कम टॅक्सचा, तर याच्यामध्ये इन्कम टॅक्स रिलेटेड किंवा इन्कम टॅक्सला लागणाऱ्या ज्या ज्या काही टर्म्स आहेत त्याचे डेफिनेशन किंवा त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते याच्यात दिलेलं आहे आपल्याला सेक्शन 2 मध्ये. इन अदर टू अंडरस्टँड द प्रोव्हिजन्स ऑफ द इन्कम टॅक्स ऍक्ट, it is absolutely essential that one must have a throughout knowledge of the meaning of certain key terms like person, assessee, income, etc. काय म्हटलंय, इन अदर अंडरस्टँड प्रोव्हिजन ऑफ द इन्कम टॅक्स ऍक्ट इट इज ऍब्सोल्युटली इसेन्शियल. म्हणजे इन्कम टॅक्स मध्ये काही ज्या गोष्टी आहेत, काही ज्या टर्म्स आहेत त्या खूप इसेन्शियल आहेत. मग त्याच्यामध्ये कोणते पर्सन असेल, इन्कम म्हणजे काय असेल, ऍसेसीज म्हणजे काय असेल. सो या गोष्टी आपल्याला याच्या एक्सप्लेनेशन किंवा याच्या एक्झॅक्ट डेफिनेशन काय ते आपल्याला या सेक्शन 2 मध्ये पाहायचे. द ऍक्ट इज डिवायडेड द ऍक्ट इज डिवायडेड इंटू 23 चॅप्टर्स. आता हा जो ऍक्ट आहे इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 हा 23 चॅप्टर मध्ये डिवाइड केलेला आहे. त्या 23 चॅप्टर मध्ये कव्हरिंग सेक्शन्स 1 टू 298. म्हणजे टोटल 23 चॅप्टर्स मध्ये टोटल 298 सेक्शन्स आहेत, 1 टू 298. बिसाइड इट हॅज 14 शेड्यूल्स ऑल्सो. आणि त्या याच्यामध्ये 1 टू 298 सेक्शन्स मध्ये पुन्हा 14 शेड्यूल्स आहेत. 23 चॅप्टर्स आहेत. आता हा तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह येणारा क्वेश्चन आहे. इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 मध्ये टोटल 23 चॅप्टर्स आहेत, त्याच्यामध्ये 298 सेक्शन्स आहेत आणि बिसाइड इट आणि त्याच्या आतमध्ये पुन्हा 14 शेड्यूल्स आहेत. इच ऑफ दिस 298 सेक्शन इज डिवायडेड इंटू. आता हे जे 298 सेक्शन्स आहेत ते डिवाइड कशा पद्धतीने केलेले आहेत, तर सबसेक्शन, क्लॉजेस, सब क्लॉजेस अँड माइट ऑल्सो हॅव अ प्रोव्हिजन ऑर अ एक्सप्लेनेशन. आता सपोज एखादा इथे तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, 58 ब्रॅकेट 1 ब्रॅकेट ए ब्रॅकेट 2 वुड बी रीड. मग ज्या वेळेला तुम्ही हे इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये वाचायला जाल, रीड करायला जाल, तेव्हा ते कशा पद्धतीने रीड केलं जातं, तर सेक्शन 58 सबसेक्शन 1 क्लॉज ए सब क्लॉज 2 कसं रीड केलं गेलं बघा. याच्यामध्ये सेक्शन 58 सबसेक्शन 1 क्लॉज ए सब क्लॉज 2 and proviso would means expect exceptions to the provision in the section or a condition to be satisfied before applying the section. आता याच्यामध्ये काय म्हटलंय, प्रोव्हिजन वुड मीन एक्सेप्शन टू द प्रोव्हिजन्स इन द सेक्शन ऑर अ कंडिशन टू बी सॅटिस्फाईड बिफोर अप्लाइंग अ सेक्शन. म्हणजे ह्या एखाद्या सेक्शन मध्ये अप्लाय करत असताना एखादं एक्सेप्शन जर असेल की जो आपल्याला रीड करता येत नाही, सो अशा एक्सेप्शनला काय म्हटलं जातं, प्रोव्हिजन म्हटलं जातं. आता याच्यामध्ये अँड एक्सप्लेनेशन वुड मीन्स क्लेरिफिकेशन ऑफ अ पर्टिक्युलर टर्म ऑर अ पार्ट ऑफ द सेक्शन. आणि एक्सप्लेनेशन म्हणजे काय, तर एखाद्या टर्मचं किंवा एखाद्या सेशन पार्ट ऑफ द सेशनचं क्लेरिफिकेशन, की त्याच्याविषयी डिटेल्स माहिती म्हणजे त्याला आपण एक्सप्लेनेशन म्हणतो. सो डेफिनेशन मध्ये काय म्हटलं, द डेफिनेशन गिव्स बाय द ऍक्ट हॅव बीन क्लासिफाईड इंटू 2 कॅटेगरीज. आता डेफिनेशन 2 कॅटेगरीमध्ये त्याची काय केलेली, क्लासिफाय केलेली आहे. एक काय एक्झॉस्टिव्ह अँड डेफिनेशन अँड इन्क्लुझिव्ह डेफिनेशन. आता एक्झॉस्टिव्ह डेफिनेशन मध्ये काय येतं, these are the definition which are definite, specific, complete and full. अशी डेफिनेशन जी कम्प्लीट आहे, फुल आहे, स्पेसिफिक आहे आणि त्याच्या पुढे काय नाहीये, ती तिथे स्टॉप होते. दिस डेफिनेशन्स आर कॉम्प्रिहेन्सिव्ह अँड रिस्ट्रिक्टिव्ह. there is no scope for interpretation other than what is expressively given in the definition.
सो जे काही डेफिनेशन मध्ये दिले त्याच्या व्यतिरिक्त आणखी त्याच्यात चर्चा करण्यासारखी किंवा त्याच्यावर विचार करण्यासारखं काही नसेल, अशा डेफिनेशनला म्हटलं जातं एक्झॉस्टिव्ह डेफिनेशन. It implies that the term of expression, so define means only as to what is defined as and nothing else. फॉर एक्झाम्पल म्हणजे याच्यामध्ये असं डिफाईन केलं की हे सपोज एखादा मोबाईल डिफाईन करताना की हा सॅमसंगचा मोबाईल आहे, पर्टिक्युलर मोबाईल आहे, याच्या व्यतिरिक्त याच्यात आणखी काही सांगू शकत नाही. सो ज्यावेळेला तिथे स्टॉप होतं त्याला म्हटलं तर एक्झिस्टिव्ह डेफिनेशन. फॉर एक्झाम्पल डेफिनेशन ऑफ असेसमेंट इयर. आता असेसमेंट इयर म्हणजे काय? सो हे एका शब्दात तुम्ही सांगू शकतात, मग त्याच्यावरती पुन्हा विचार करण्यासारखी गोष्ट काही येत नाही किंवा त्याच्यात पुन्हा सब डेफिनेशन येत नाही, म्हणून ह्याला काय म्हटलं जातं? स्पेसिफिक, कम्प्लीट अँड फुल. द डेफिनेशन ऑफ असेसमेंट इयर डज नॉट प्रोव्हाइड एनी स्कोप ऑफ इंटरप्रिटेशन. मग ह्याच्यात आणखी काही इंटरप्रिटेशन करण्याची तुम्हाला काही गरज नाही किंवा इंटरप्रिटेशन होण्याचं कुठे स्कोप नाही याच्यात. देन इन्क्लुझिव्ह डेफिनेशन. आता इन्क्लुझिव्ह डेफिनेशन म्हणजे काय? थोडक्यात त्याला सांगायचं म्हटलं तर अशी डेफिनेशन की ज्याच्यामध्ये ती डेफिनेशन जरी मी एखादी एक्सप्लेन केली तरी त्याच्यामध्ये पुन्हा सब पार्ट्स भरपूर येतात की जे मला पुन्हा एक्सप्लेन करावे लागणार आहेत. जसं की आता पर्सन. आता पर्सन मी म्हटलं तर पर्सनची डेफिनेशन मी मेन्शन केली, पण मग पर्सन मध्ये पुन्हा इंडिव्हिज्युअल येतं, पुन्हा पर्सन मध्ये एखादं ऑर्गनायझेशन येईल किंवा हिंदू अनडिवायडेड फॅमिली येईल. सो याच्यात मग परत वेगवेगळ्या डेफिनेशन येतात, तर पुन्हा मला काय करावं लागणार आहे? एक्सप्लेन करावं. सो अशा टाईपची डेफिनेशन असते, त्याला म्हटलं जातं इन्क्लुझिव्ह डेफिनेशन. Inclusive definition are those definition which takes into consideration the general and natural meaning of the term, and in addition to that include several other things as specific by law. These definitions are not exact. They provide scope for interpretation. For example, definition of income. आता इन इन्क्लुझिव्ह, आता समजा इन्कम म्हटलं तर इन्कम मध्ये कोणकोणतं इन्कम आहे, मग पुन्हा त्याच्यात ऍग्रिकल्चरल इन्कम आलं, त्याच्यामध्ये तुमच्या रेंट थ्रू मिळणारं इन्कम आलं. सो तुम्ही स्पेसिफिक इन्कम मध्ये स्पेसिफिक सांगू शकत नाही की याच गोष्टीला इन्कम म्हणतात. इन्कमचे पुन्हा सब पार्ट्स भरपूर पडतात, इन्कम मध्ये पुन्हा डेफिनेशन भरपूर येतील. इट इज टू बी अंडरस्टूड इन द वायडर सेन्स. आता याच्यामध्ये पर्सन अंडर सेक्शन 2 सबसेक्शन 31. आता पर्सनची डेफिनेशन काय म्हटलंय बघा, आणि ती कशामध्ये? तर सेक्शन 2 आणि सबसेक्शन 31 मध्ये त्याची पर्सनची डेफिनेशन मध्ये. द टर्म पर्सन इन्क्लूड द फॉलोइंग. मी मग असे म्हटल्याप्रमाणे पर्सन मध्ये काय काय येतं? आणि इंडिव्हिज्युअल, एखादा इंडिव्हिज्युअल असेल तर तो पर्सन म्हणूनच याच्यात कन्सिडर केला तो इन्कम टॅक्स ऍक्टला, किंवा हिंदू अनडिवायडेड फॅमिली, एखादा फॅमिली बिझनेस असेल की ज्याच्यामध्ये सगळी फॅमिली इन्व्हॉल्व आहे, त्यालाच हिंदू अनडिवायडेड फॅमिली म्हणतो आपण. सो त्या बिझनेसला सुद्धा किंवा त्या ह्याला सुद्धा आपण पर्सन म्हणूनच इथे नोट करतो. देन कंपनी, एखादी कंपनी असेल तर तिला सुद्धा इथे पर्सनच म्हटलं जातं, किंवा एखादी फर्म असेल तिला सुद्धा पर्सन म्हटलं जातं, किंवा एन असोसिएशन ऑफ अ पर्सन ऑर बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स वेदर इनकॉर्पोरेटेड ऑर नॉट. जो एखादी पर्सनची बॉडी असेल किंवा इंडिव्हिज्युअलची बॉडी असेल, त्या अशा बॉडीला सुद्धा आपण त्यावेळेस काय म्हटलं जातं? पर्सन म्हणूनच त्याला डिनोट केलं जातं. तर लोकल अथॉरिटी किंवा एखादी लोकल अथॉरिटी असेल, अँड एव्हरी आर्टिफिशियल ज्युरिडिकल पर्सन नॉट फॉलिंग इन द कॅटेगरीज मेन्शन्स अबाव. किंवा या वरच्या काही ज्या तुम्हाला कॅटेगरी दिल्या आहेत त्याच्यामध्ये मेन्शन नसलेला काही ग्रुप असेल पर्सनचा, सर तो सुद्धा याच्यात पर्सन्स म्हणूनच आपण कन्सिडर करतो. The above definition classifies the assessee according to their status. The tax liability of a person depend upon the legal status. Different rates of tax are prescribed for the different categories mentioned above. आता हे जे वरती तुम्हाला कॅटेगरी दिल्या तर प्रत्येक कॅटेगरीनुसार प्रत्येकाचा रेट जो आहे इन्कम टॅक्सचा तो वेगळा असतो. आता याच्यामध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे बघा. अँड इंडिव्हिज्युअल मीन्स अ नॅचरल ह्युमन बिंग. इंडिव्हिज्युअल म्हणजे काय? तर एक नॅचरल ह्युमन बिंग. दिस टर्म्स individual also includes a minor or a person of unsound mind. आता या इंडिव्हिज्युअल्स मध्ये मग मायनर पर्सन सुद्धा इन्क्लूड होतात, किंवा ज्यांचं म्हणजे मेंटली थोडेसे अबनॉर्मल असलेले लोक सुद्धा याच्यात इन्व्हॉल्व होतात, इन्क्लूड केले गेलेले आहेत. तर हिंदू अनडिवायडेड फॅमिली. आता हिंदू अनडिवायडेड फॅमिली म्हणजे काय?
is the normal condition of Hindu society. The member of Hindu undivided family are living in a state of union unless the contrary is stated. A Hindu undivided family (HUF) is a unit of assessment under the Income Tax Act. It consists of all the persons linearly descended from a common ancestor. Hindu undivided family consists of males and females. आता याच्या थोडक्यात हिंदू अनडिवायडेड फॅमिली म्हणायचं झालं तर एखादा बिझनेस असा आहे की ज्याच्यामध्ये घरातले सगळे मेंबर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. मग त्याच्यामध्ये काही मेल्स असतील, फिमेल्स असतील, सगळे मिळून तो बिझनेस करतायत. सो अशा वेळेस कोणी एक त्याचा पर्टिक्युलर ओनर नाहीये, तर सगळे मिळून त्याच्यामध्ये वर्किंग करतात. सो अशा वेळेस अशा कंपनीला किंवा अशा फर्मला हिंदू अनडिवायडेड फॅमिली असं म्हटलं जातं या ठिकाणी. Then the term company is well defined under section 2 subsection 17 to means the following. आता कंपनीला कसं त्यांनी डिफाईन केले बघा. an Indian company ही एक इंडियन कंपनी असू शकते or any body corporate incorporated under the laws of foreign country किंवा एखाद्या फॉरेन कंट्रीच्या आता याच्यामध्ये काय म्हटलंय तर अशी एनी बॉडी कॉर्पोरेट इनकॉर्पोरेटेड अंडर द लॉज फॉरेन कंट्री. सो काहीतरी फॉरेन कंट्रीच्या फॉरेन कंट्रीच्या लॉ नुसार एखादी कंपनी जर वर्क करत असेल, मग ती कॉर्पोरेट असू दे किंवा इनकॉर्पोरेट असू दे, तर अशा कंपनीला सुद्धा, अशा एखाद्या बॉडीला सुद्धा कंपनी म्हणून संबोधलं जातं. देन एनी इन्स्टिट्यूशन, association or body which is assessed or was accessible as a company for assessment year 1970 271 or before. आता 1970 किंवा 1971 च्या आधी एखाद्या बॉडीला किंवा एखाद्या इन्स्टिट्यूशनला जर गव्हर्नमेंटने कंपनी म्हणून जर घोषित केलं असेल, तर अशा कंपनीला, अशा असोसिएशनला सुद्धा कंपनी म्हणून इथे डिफाईन केलं जातं. देन any institution, association or body, whether incorporated or corporated or not, and whether Indian or non-Indian, which is declared by general or special order of the Central Board of Direct Taxes to be company. आता डायरेक्ट टॅक्सेस ने एखाद्या बॉडीला, जनरल बॉडीला, असोसिएशन किंवा बॉडीला किंवा एखाद्या इन्स्टिट्यूटला, मग ते कॉर्पोरेटेड असू देत किंवा इनकॉर्पोरेटेड असू देत, मग ती इंडियन असू देत किंवा नॉन इंडियन असू देत, त्याला जर त्यांनी कंपनी म्हणून सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस ने जर त्याला कंपनी म्हणून जर संबोधलं असेल, तर त्याला सुद्धा इथे आपण कंपनी म्हणूनच डिफाईन करतो. ओके. अंडर द पार्टनरशिप लॉ अ फर्म इज नॉट अ लीगल एंटाइटी. काय म्हटलंय? अंडर द पार्टनरशिप लॉ अ फर्म इज नॉट अ लीगल एंटाइटी. हाउएवर फॉर टॅक्स लॉ, income tax tax as well as sales tax, it is a separate legal entity. Thus a firm regarded as a unit of assessment. काय म्हटलं याच्यामध्ये? आता याच्यामध्ये काय म्हटलं? अंडर द पार्टनरशिप लॉ, पार्टनरशिप लॉ मध्ये फर्म इज नॉट अ लीगल एंटिटी. फर्म हे एक लीगल फॉर्म नाही समजला. हाउएवर फॉर अ टॅक्स लॉ, पण टॅक्स लॉ मध्ये मग त्याचे इन्कम टॅक्स ऍज वेल एज सेल्स टॅक्स असेल, तर याच्यामध्ये फर्मला एक लीगल एंटिटी म्हणून संबोधलं गेलं, म्हणजे त्याला एक लीगल फॉर्म म्हणून संबोधलं गेलं. ओके. देन द टर्म असोसिएशन ऑफ अ पर्सन और बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स. आता असोसिएशन ऑफ पर्सन किंवा बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स म्हणजेच काय? हॅज नॉट बीन डिफाईन्ड बाय द ऍक्ट. आता ऍक्ट मध्ये ह्याला एक पर्टिक्युलर डिफाईन केलेलं नाहीये. द टर्म इज एक्सप्लेन इन रिसेंट डिसिजन्स. सो त्या वेळेच्या डिसिजन वरती ते एक्सप्लेन केलं जातं त्या टर्म. त्या टर्मला असं स्पेसिफिक काही डेफिनेशन नाहीये. सो associate of persons or body of individuals means an association of persons for a common cause or a common purpose or a aim being to produce income or hold income producing assets, or it may involve a group of persons having under the common tie or occupation. That is Ganesh Bhavan,
कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, तरुण मित्र मंडळ ठाणे ETC. आता याच्यामध्ये काय असोसिएशन ऑफ पर्सन किंवा बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स म्हणजे काय, त्याला एक पर्टिक्युलर डेफिनेशन नाहीये. पण काही कॉमन पर्पज साठी कॉमन पर्पज साठी काही लोक एकत्र येऊन काहीतरी फंड जमा करतात किंवा कुठून तरी इन्कम प्रोड्यूस करतायत. सो अशा फर्मला किंवा अशा एखाद्या बॉडीला किंवा असोसिएशनला त्या ठिकाणी असोसिएशन ऑफ पर्सन ऑफ बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स म्हणून संबोधलं गेलं किंवा याला डिफाईन केलं गेलं. जसं की आपल्या हाऊसिंग सोसायटी असतात किंवा एखादं गावागावामधलं एखादं मित्रमंडळ असेल की जे कुठून तरी गव्हर्नमेंट कडून म्हणा, कुठून तरी कुठल्या तरी NGO कडून म्हणा की डोनेशन जमा करते आणि त्यांचा काहीतरी एक कॉमन पर्पज असतो. जसं गणेश मंडळ तर मग गणपती उत्सव मोठा करायचा, किंवा एखादा गाव हाऊसिंग सोसायटी आहे तर हाऊसिंग मधलं मेंटेनन्स किंवा तिथलं डेव्हलपमेंटच्या विषयी तिथे कॉमन पर्पज म्हणजे प्रत्येकाचा त्या जो ग्रुप आहे त्यांचा एक कॉमन पर्पज राहतो आणि त्या कॉमन पर्पज साठी ते कुठून तरी इन्कम प्रोड्यूस करतात. सो अशा ग्रुपला काय म्हटलं तर असोसिएशन ऑफ पर्सन ऑर बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स. ओके, देन हावेवर देर आर टू मेजर डिफरन्स बिटवीन असोसिएशन ऑफ पर्सन अँड बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स. आता याच्यामध्ये दोन डिफरन्स आहेत, असोसिएशन ऑफ पर्सन्स आणि बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स. त्याच्यामध्ये काय आहे डिफरन्स बघूयात. एनी पर्सन एज डिफाईन अंडर दिस सेक्शन कॅन बिकम अ मेंबर ऑफ असोसिएशन ऑफ पर्सन, whereas only individuals can be members in a body of individuals. काय म्हटलंय की असोसिएशन ऑफ पर्सन मध्ये जो जे कोणी मेंबर्स असतील तर तो इंडिव्हिज्युअल असेल, इंडिव्हिज्युअल्स कॅन बी मेंबर इन बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल. सो त्या इंडिव्हिज्युअल मेंबरच्या बॉडीमध्ये कोणीतरी इंडिव्हिज्युअलच त्याच्यात मेंबर्स असू शकतो. कशामध्ये? असोसिएशन ऑफ पर्सन मध्ये. आणि बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स मध्ये काय म्हटलंय, इन केस ऑफ असोसिएशन ऑफ पर्सन देयर इज अ कॉमन विल and desire among the member to produce income. However, in case of body of individual, it may be due to operation of law, that is legal year of deceased person earning income from property inherited. म्हणजे काय याच्यात म्हटलं गेलं बघा, याच्यामध्ये काय म्हटलंय तर सगळ्यात पहिलं म्हणजे असोसिएशन ऑफ पर्सन मध्ये काय तर इथे लोकांना जे काही इन्कम आहे ते प्रोड्यूस करावं लागतं, फक्त तयार करावं लागतं. पण बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स मध्ये काय होतं, सपोज एखादी बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल काही मेंबर्स आहेत आणि त्यांच्या मागे त्यांना वारसा हक्काने मिळालेली काही प्रॉपर्टी आहे तर ती सुद्धा याच्यामध्ये त्यांचा इन्कम म्हणून इन्क्लूड केली जाते. सो हा मेजर डिफरन्स आहे मेंबर ऑफ असोसिएशन ऑफ पर्सन्स आणि बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स. ओके, लोकल अथॉरिटी मीन्स, आता लोकल अथॉरिटी आणि आर्टिफिशियल ज्युडिशरी ज्युरिडिकल पर्सन, आर्टिफिशियल ज्युरिडिकल पर्सन. आता लोकल अथॉरिटी म्हणजे काय? लोकल अथॉरिटी मीन्स local authority means a municipality, district board, gram panchayat, corporation or other authorities interested by the government with the control and management of municipal or local fund. काय म्हटलंय? लोकल अथॉरिटी म्हणजे काय म्हणतात, म्युन्सिपालिटी येते, डिस्ट्रिक्ट बोर्ड येतं, ग्रामपंचायत असेल, कॉर्पोरेशन असेल किंवा अदर अथॉरिटीज इंस्टेड बाय गव्हर्नमेंट विथ कंट्रोल अँड मॅनेजमेंट ऑफ अ म्युन्सिपल ऑर लोकल फंड. सो तुमच्या लोकल फंड वरती किंवा म्युन्सिपल फंड वरती जिथे गव्हर्नमेंटचं कंट्रोल आहे किंवा मॅनेज करतं असे एखादी असा एखादा फंड असेल किंवा म्युन्सिपालिटी असेल, डिस्ट्रिक्ट बोर्ड, ग्रामपंचायत, कॉर्पोरेशन, हे सगळं लोकल अथॉरिटी मध्ये येतं. आणि आर्टिफिशियल ज्युरिडिकल पर्सन मध्ये काय येतं मग? आर्टिफिशियल ज्युरिडिकल पर्सन मीन्स अँड includes all artificial person with the juridic personality. This will include idols of gods and goddesses and deities such as Allah, Balaji, Vishwanath, etc. And public corporation established under specific act. This is a residuary classification and therefore it will cover only those who did not fall within any of the preceding classification. काय म्हटलंय? ज्युरिडिकल पर्सन म्हणजे काय मीन्स इन्क्लूड ऑल आर्टिफिशियल पर्सन विथ द ज्युरिडिकल पर्सनॅलिटी. आता याच्यामध्ये सगळे आर्टिफिशियल पर्सन्स असतात जे की ज्युरिडिक पर्सनॅलिटी म्हणजे याचा मिनिंग दिस विल इन्क्लूड आयडॉल्स ऑफ गॉड्स.
मग याच्यामध्ये कोण कोण येतं, तर तुमच्या देवांचे जे रूप आहेत, म्हणजे आपण त्याला याच्यात एक्झाम्पल दिलेले आहे. मग त्याच्यात अल्ला असेल, बालाजी असेल, विश्वनाथ असेल, असे जेवढे देव तुम्ही असं समजता की ते देव आहेत किंवा आपण त्यांना मानतो, आपली ज्याच्यावरती श्रद्धा आहे, पण रिअल मध्ये ते पर्सन्स नाही आहेत. त्यांना आपण म्हणतो की ते गॉड आहेत. सो असे जे पर्सन्स आहेत त्या सगळ्यांना आर्टिफिशियल ज्युडिकल पर्सन म्हणून आपण याच्यात इन्क्लूड करून घेतो. एक्सप्लेनेशन टू द अबाव सेक्शन clarify that the association of person, body of individuals, local authority, or a artificial juridical person shall be deemed to be person, whether or not it was formed, established, and incorporated with the object of deriving income, profit, and gains. आता याच्यामध्ये काय म्हटलं गेलंय, तर जसं सांगितलं प्रमाणे मग असोसिएशन ऑफ पर्सन असेल, बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स असेल, लोकल अथॉरिटी असेल किंवा आर्टिफिशियल ज्युडिशिकल पर्सन्स असेल. सो ह्या सगळ्यांना एक पर्सन म्हणून याच्यामध्ये टॅक्स ऍक्ट मध्ये, इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 मध्ये पर्सन म्हणून या सगळ्यांना डिफाईन केले गेले. मग त्यांचा उद्देश किंवा त्यांचा ऑब्जेक्टिव्ह प्रॉफिट मिळवणं असू देत किंवा नसू देत, त्या सगळ्यांना पर्सन म्हणूनच इथे डिफाईन केले गेले. आता इलस्ट्रेशन इथे दिलेलं आहे. सर्टन द लिगल स्टेटस ऑफ फॉलोइंग पर्सन. आता तुम्हाला इथे पर्सन काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, तुम्हाला ओळखायचं की ते कोणत्या टाईप, कोणत्या कॅटेगरीमध्ये पर्सन्स म्हणून इन्क्लूड होतात. आता का म्हटलं, वेगाने ग्रामपंचायत. ग्रामपंचायत म्हटल्यावरती आली लोकल अथॉरिटी. ओके. देन मिस्टर विशाल, प्रोप्रायटर ऑफ मिसेस विशाल ट्रेडिंग कंपनी. आता हे झालं पर्टिक्युलर आहे, प्रोप्रायटर आहे, त्याच्यामुळे अन इंडिव्हिज्युअल्स. देन पुणे युनिव्हर्सिटी. आता पुणे युनिव्हर्सिटी तिथे कोण पर्सन नाहीये, युनिव्हर्सिटी आहे पण त्याला आपण पर्सन म्हणून संबोधलं गेलंय. त्याच्यामुळे याला असं म्हणतोय आपण आर्टिफिशियल ज्युरिडिकल पर्सन. जिथे एक पर्टिक्युलर पर्सन नाही आहे किंवा इंडिव्हिज्युअल नाही आहे, युनिव्हर्सिटी आहे. मग युनिव्हर्सिटी हा पर्सन एक इंडिव्हिज्युअल नाहीये, तरी सुद्धा त्याला आपण काय म्हणतो, पर्सन म्हणतो. सो अशा टाईपच्या पर्सन्सना आपण आर्टिफिशियल ज्युरिडिकल पर्सन म्हणून डिफाईन करतो. देन मेसेस वैभव अँड असोसिएशन. आता हे काय आहे, तर पार्टनरशिप ऑफ टू कमर्शियल आर्टिस्ट. त्याच्यामुळे ह्याला आपण काय म्हणतोय, फर्म म्हणून संबोधतो. देन ओसवाल मित्रमंडळ ठाणे. आता ओसवाल मित्रमंडळ ठाणे हे काही ग्रुप बनून काही पर्सन्स म्हणून एक कॉमन मोटिव्ह घेऊन बनलेले एक मंडळ आहे, म्हणून याला काय म्हणतो, असोसिएशन ऑफ पर्सन्स. देन आकृती असोसिएशन प्रायव्हेट लिमिटेड, एक कंपनी आहे प्रायव्हेट लिमिटेड. जॉईंट हिंदू फॅमिली कन्सिस्टिंग ऑफ मिस्टर सुनील, हिज वाईफ मिसेस प्रतिभा अँड मायनर सन स्वप्नील. ही हिंदू अनडिवायडेड फॅमिली. देन ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, लोकल अथॉरिटी. कल्पना कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. आता ही असोसिएशन पण असू शकते किंवा बोर्ड ऑफ इंडिव्हिज्युअल्स पण असू शकतं. देन मिस्टर अभिजित, प्रिन्सिपल इन आर्ट्स कॉलेज. आता हा मिस्टर अभिजित मेन्शन केलं पर्टिक्युलर नाव, मग त्या कॉलेजचा प्रिन्सिपल म्हणून त्यांना मेन्शन केलं, मग ते एक इंडिव्हिज्युअल म्हणून इथे येतील. देन असेसमेंट अंडर सेक्शन 2 सबसेक्शन 8. आता हे असेसमेंट वगैरे जे आहे, एट आहे, अंडर सेक्शन 2 सबसेक्शन 7 आहे. हे आपण काय करूयात, तर नेक्स्ट लेक्चरला बघूयात. आता आपण आज इथेच थांबूयात.